Hello everyone, our today's topic is microbes as a biofertilizer. Microbes as a biofertilizer. ठीक आहे. याच्या आधी आपण पाहिलं होतं की मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीसाठी मदत करतात, ज्याच्यामध्ये आपण सांगितलं फूड प्रोडक्शन मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला मदत करते. त्यानंतर ऑर्गॅनिक ऍसिड प्रोडक्शन मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम मदत करते. त्यानंतर पाहिलं व्हिटॅमिन मध्ये, अँटीबायोटिक मध्ये, सीवेज ट्रीटमेंट जे आपण काय म्हणतो सांडपाणी आहे, सांडपाण्याची ट्रीटमेंट करण्यासाठी सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम आपली मदत करते. त्यानंतर पाहिलं होतं आपण की मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला बायो कंट्रोल एजंट म्हणून सुद्धा काय आहे, युजफुल आहे. म्हणजे आपल्या पिकावर जर एखादे इन्सेक्ट किंवा डिसीजेस येत असेल तर त्या डिसीजेसला, इन्सेक्टला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो, मायक्रो ऑर्गॅनिझम वापरू शकतो. त्यानंतर आहे मायक्रोब्स ॲज अ बायो फर्टिलायझर. म्हणजे काय, मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज आपण फर्टिलायझर म्हणून करू शकतो. फर्टिलायझर म्हणजे तर सगळ्यांना माहितच आहे, फर्टिलायझर म्हणजे काय, खत, बरोबर आहे. मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण खत म्हणून सुद्धा काय करू शकतो, यूज करू शकतो. तर तेच काय करून घेऊ आपण, स्टेप बाय स्टेप पाहून घेऊ की कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम कोणत्या प्रकारचं फर्टिलायझर म्हणून काम करतात ते. ठीक आहे. त्यामध्ये आपण सांगू शकतो की फर्टिलायझर आर न्यूट्रिएंट which is necessary for growth of the plant, growth and productivity of plant. ठीक आहे. फर्टिलायझर म्हणजे काय, फर्टिलायझर हे काय आहे, न्यूट्रिएंट आहे जे काय करते, प्लांटच्या ग्रोथसाठी आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी काय असते, आवश्यक असते, बरोबर आहे. म्हणून सांगितलं फर्टिलायझर हे एक प्रकारचे न्यूट्रिएंट आहे जे प्लांटची वाढ करण्यासाठी आणि त्यांच्यापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळवून देण्यासाठी काय असते, आवश्यक असते. त्यामुळेच आपण सांगू शकतो की यूज ऑफ फर्टिलायझर टू increase productivity is main aspect of green revolution. ठीक आहे. ग्रीन रिव्हॉल्युशनचा महत्वाचा आस्पेक्ट काय होता की फर्टिलायझर वापरून काय करायचं आहे, उत्पादन क्षमता काय करायची, वाढवायची, बरोबर आहे. मग फर्टिलायझर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर, ग्रीन रिव्हॉल्युशन आपण काय असतं ते पाहिलं, बरोबर आहे. हरित क्रांती ज्याला म्हटलं, ज्याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं की पिकाची उत्पादन क्षमता वाढवण्यात आली होती. मग ते वेगवेगळ्या गोष्टीतून वाढवण्यात आली होती की ज्याच्यामध्ये काय करण्यात आलं होतं की ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये आपण काय करत होतो, फर्टिलायझर युज करत होतो, वॉटर, लाईट सगळं व्यवस्थित त्या प्लांटला प्रोव्हाइड करत होतो आणि उत्पादन क्षमता काय करत होतो, वाढवत होतो. ठीक आहे. म्हणून सांगितलं यूज ऑफ फर्टिलायझर इज द मेन आस्पेक्ट, महत्वाची गोष्ट आहे फर्टिलायझरचा वापर करणं ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये, हे अतिशय महत्वाचं होतं. त्यानंतर आपण सांगू शकतो देअर आर टू टाईप ऑफ फर्टिलायझर. ठीक आहे. देअर आर टू टाइप्स ऑफ फर्टिलायझर, that is inorganic and organic. ठीक आहे. इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक असे दोन प्रकारचे फर्टिलायझर असतात. याच्यामध्ये सांगू शकतो इनऑर्गॅनिक फर्टिलायझर आर सिंथेटिक which include mineral like NPK. ठीक आहे. नायट्रोजन, फॉस्फेट आणि पोटॅश, NPK in proper amount which dusted in the soil. ठीक आहे. काय सांगितलं आपण की फर्टिलायझर हे दोन प्रकारचे असतात, ज्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर असतात. इनऑर्गॅनिक फर्टिलायझर हे कसे आहे, सिंथेटिक आहे, ज्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फेट आणि पोटॅश यांचं एक प्रमाण निश्चित केलेलं असते आणि नंतर ते नायट्रोजन, फॉस्फेट आणि पोटॅश आपण काय करतो, सॉइल मध्ये काय करतो, डस्ट करतो. ठीक आहे. पहा आपल्या इकडे केमिकल फर्टिलायझर असतात, त्याच्यावर लिहिलेलं असते NPK, याचा अमाऊंट असं असते 10, 26, 26, बरोबर आहे. म्हणजे काय 10
हे असेल 10 ग्रॅम, तर हे 26 ग्रॅम, तर हे 26 ग्रॅम. अशा प्रकारे 10, 26, 26 अशा वेगवेगळ्या प्रकारचे खतं असतात. तेच आहे इनऑर्गॅनिक फर्टिलायझर. ठीक आहे, ते आपण काय करतो, डस्ट करतो सॉइल मध्ये. पण बट ड्यू टू दिस फर्टिलायझर सॉइल फर्टिलिटी डिक्रीजेस. ठीक आहे, पण हे फर्टिलायझर जर आपण एक्सेस मध्ये वापरले, कोणते इनऑर्गॅनिक फर्टिलायझर जास्त प्रमाणात वापरले, तर सॉइलची फर्टिलिटी जी आहे, सॉइलची सुपीकता काय होते, कमी होते. दिवसेंदिवस सॉइलची सुपीकता काय होत जाते, कमी होत जाते. ऑल्सो इट कॉजेस पोल्युशन ऑफ सॉइल, त्यानंतर वॉटर, अंडरग्राउंड वॉटर अँड एअर. त्यामुळे काय होते, सॉइलचं काय होते, पोल्युशन होते, वॉटरचं पोल्युशन होते आणि एअरचं सुद्धा पोल्युशन होते, जर आपण काय केले, इनऑर्गॅनिक फर्टिलायझर जास्त प्रमाणात वापरले तर. ठीक आहे, अजून आपण सांगू शकतो की सॉइल बिकम ऍसिडिक. बरोबर आहे, सॉइलची ऍसिडिटी काय होते, वाढते, सॉइल काय होते, ऍसिडिक बनते. ठीक आहे, हे काय झाले, इनऑर्गॅनिक फर्टिलायझरचे काय झाले, तोटे झाले. इनऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे काय, नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फेट यांचं प्रमाण निश्चित केलेलं असते, ते आपण शेतामध्ये टाकतो. त्यानंतर त्याच्यामुळे काय होते, हळूहळू दिवसेंदिवस आपल्याला वाटते की सॉइलची फर्टिलिटी आपण वाढवत आहोत, पण सॉइलची फर्टिलिटी काय होत असते, कमी होत असते. सुपीकता काय होते, कमी होते. त्यानंतर आपण सांगू शकतो यांच्यामुळे काय होते, इनऑर्गॅनिक फॉस्फेटमुळे काय होते, पोल्युशन वाढते सॉइल मधलं, वॉटरचं आणि एअरचं. ठीक आहे, त्यानंतर आणखी काय होते, सॉइल ऍसिडिक होते. म्हणून आपण काय करतो, ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे काय असतात, त्याला बायो फर्टिलायझर आपण म्हणतो. ठीक आहे, बायो फर्टिलायझर हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे, बायो फर्टिलायझर. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगू शकतो की ऑर्गॅनिक फर्टिलायझर काय करते, सॉइल फर्टिलिटी इन्क्रीज होते, सॉइलची फर्टिलिटी काय होते, वाढते. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण डिफरंट टाईपचे काय करू शकतो, मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करतो. ठीक आहे, याच्यामध्ये डिफरंट टाईपचे काय असतात, मायक्रोब्स असतात, जे काय करतात, सॉइलची फर्टिलिटी काय करतात, इन्क्रीज करतात. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आपण पाहून घेऊ याच्यामध्ये. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय सांगितलं की मायक्रो ऑर्गॅनिझमचा आपण बायो फर्टिलायझर म्हणून यूज करू शकतो. त्यासाठी आपण सांगितलं फर्टिलायझर म्हणजे काय, फर्टिलायझर हे न्यूट्रिएंट असतात, जे प्लांटच्या ग्रोथसाठी आणि उत्पन्नाच्या वाढीसाठी काय करतो, आपण यूज करतो. ठीक आहे, त्यानंतर आपण सांगितलं की फर्टिलायझर यूज करणं हे ग्रीन रिव्हॉल्युशनचा महत्वाचा काय होता, आस्पेक्ट होता. 2 टाईपचे फर्टिलायझर पाहिले आपण, इनऑर्गॅनिक फर्टिलायझर जे कसे असतात, सिंथेटिक असतात, ज्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फेट आणि पोटॅशियमचं काय केलं जाते, प्रमाण निश्चित केलं जाते आणि ते सॉइलमध्ये यूज केलं जाते. ठीक आहे, ज्याच्यामुळे काय होते, सॉइल त्याच्या जास्त वापरामुळे काय होते, सॉइलची फर्टिलिटी काय होते, डिक्रीज होते. त्यानंतर पोल्युशन इन्क्रीज होते, पोल्युशन वाढते. त्याच्यामुळे कोणतं पोल्युशन सांगितलं, वॉटरचंही पोल्युशन होते, एअरचंही पोल्युशन होते आणि सॉइलचं सुद्धा काय होते, पोल्युशन होते आणि सॉइल काय बनते, ऍसिडिक बनते. त्यानंतर आपण पाहणार आहोत ऑर्गॅनिक फर्टिलायझर. ठीक आहे, ऑर्गॅनिक फर्टिलायझर. ठीक आहे, ऑर्गॅनिक फर्टिलायझर मध्ये आपण सांगू शकतो की ऑर्गॅनिक फर्टिलायझर हे काय असतात, बायो फर्टिलायझर. ठीक आहे, बायो फर्टिलायझर आर द ऑर्गॅनिक फर्टिलायझर. बायो फर्टिलायझर आर ऑर्गॅनिक फर्टिलायझर. बायो फर्टिलायझर हे ऑर्गॅनिक फर्टिलायझर असतात. ठीक आहे, इट इन्क्लूड मायक्रो ऑर्गॅनिझम, इट इन्क्लूड कंपोस्ट अँड ग्रीन मॅन्युअर. ठीक आहे, याच्यामध्ये कंपोस्ट आणि ग्रीन मॅन्युअर असते. बायो फर्टिलायझर इन्क्लूड नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, नायट्रोजन फिक्सिंग मायक्रोब्स. ठीक आहे, बायो फर्टिलायझर मध्ये काय येतात, नायट्रोजन फिक्स करणारे काय येतात, मायक्रो ऑर्गॅनिझम येतात, जे सॉइल मधून काय करतात, अॅटमॉस्फेरिक नायट्रोजन काय करतात, फिक्स करतात आणि त्याला नायट्रेट आणि नायट्राइटच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात, ज्यामुळे ते प्लांट काय करू शकते, त्या नायट्रोजनला यूज करू शकते. ठीक आहे, बायो फर्टिलायझर इन्क्लूड नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम, ज्याच्यामध्ये आहे बॅक्टेरिया,
विच इन्क्लूड बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया अँड फंजाय. ठीक आहे, बॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया आणि फंजाय काय होतात त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. बायो फर्टिलायझर इन्क्रीजेस सॉइल फर्टिलिटी. ठीक आहे, बायो फर्टिलायझर इन्क्रीज सॉइल फर्टिलिटी. बायो फर्टिलायझर काय करतात, सॉइल फर्टिलिटी काय करतात, वाढवतात. लॉंग टर्म सॉइल फर्टिलिटी फॉर द सस्टेनेबल अँड द बेटर फार्मिंग फार्मर यूज बायो फर्टिलायझर. बरोबर आहे, सोप्या आणि चांगल्या मार्गाचा वापर करत आहे शेतकरी. आता काय करत आहे, बायो फर्टिलायझर यूज करत आहे प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी, कारण हे स्वस्त पण आहे आणि बेटर पण आहे. ठीक आहे, ज्यामुळे सॉइलचा लॉस होत नाही, सॉइलची फर्टिलिटी काय होत नाही, डिक्रीज होत नाही. याच्यामध्ये आपण सांगू शकतो की जनरली काय असतात, लाईव्ह बॅक्टेरिया किंवा फंजाय असतात, जे सॉइल मध्ये काय केले जातात, इंट्रोड्यूस केले जातात. ठीक आहे, काय केले जातात, सॉइल मध्ये सोडले जातात आणि सॉइल मध्ये राहून ते काय करतात, दिवसेंदिवस सॉइलची फर्टिलिटी काय करतात, वाढवत राहतात. बरोबर आहे. जर आपण केमिकल वापरले तर यांची काय होणार, या बॅक्टेरियाची फंजायची काय होणार, डेथ होणार. त्यामुळे सॉइलची फर्टिलिटी काय होत असते, रिड्यूस होत असते. म्हणून आपण काय करत आहोत, दिवसेंदिवस ऑर्गॅनिक फार्मिंग करत आहोत, बायो फर्टिलायझर यूज करत आहोत, बायो कंट्रोल एजंट यूज करत आहोत. ठीक आहे, बायो पेस्टिसाइड सुद्धा आपण काय करतो, यूज करतो. म्हणजे केमिकल जे शेती करत होतो आपण, बरोबर आहे, ते काय करतो आपण आता शिफ्ट झालेलो आहोत कशावर, बायो फर्टिलायझरवर किंवा ठीक आहे, बायो फर्टिलायझरचा यूज आपण त्याच्यामध्ये करत आहोत. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या टाईपचे बायो फर्टिलायझर कोणते असतात. त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, त्यानंतर फॉस्फेट सोल्युबलायझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, कंपोस्ट मेकिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे, सायनोबॅक्टेरिया वगैरे ते काय करणार आहोत आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे आपला मायक्रोब्स ऍज अ बायो फर्टिलायझर किंवा टाइप्स ऑफ बायो फर्टिलायझर. सॉरी, नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ बायो फर्टिलायझर. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ बायो फर्टिलायझर. टाइप जे आहे बायो फर्टिलायझरचे ते ऑन द बेसिस ऑफ फंक्शन अँड देअर नेचर. फंक्शन अँड नेचर, बरोबर आहे. मायक्रो ऑर्गॅनिझमचं फंक्शन आणि त्यांच्या नेचरच्या बेसिसवर काय केलेले आपण बायो फर्टिलायझरचे टाइप्स केलेले आहे. मग त्याच्यामध्ये पहिला टाइप्स आहे, जसं आपण सांगू शकतो नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर. ठीक आहे, नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर. त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर मध्ये काय, द मायक्रो ऑर्गॅनिझम which fix atmospheric nitrogen and convert into nitrogenous form such as nitrite and नायट्रेट. ठीक आहे, काय आहे याच्यामध्ये सांगू शकतो आपण नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर म्हणजे काय, असे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात जे ऍटमॉस्फिअर मधला नायट्रोजन काय घेतात, फिक्स करतात, घेतात ते ऍटमॉस्फिअर मधला नायट्रोजन आणि त्याला कन्व्हर्ट करतात नायट्राइट आणि नायट्रेट मध्ये व्हाया अमोनियाच्या माध्यमातून. बरोबर आहे, नायट्रोजन ऍटमॉस्फिअर मधला नायट्रोजन जो असतो तो प्लांट डायरेक्ट युज करू शकत नाही, म्हणून मायक्रो ऑर्गॅनिझम येतात, ऍटमॉस्फिअर मधला नायट्रोजन फिक्स करतात आणि कोणाला देतात, प्लांटला देतात. ठीक आहे, म्हणून आपण काय म्हटलं, मायक्रो ऑर्गॅनिझम हे काय आहे, बायो फर्टिलायझरचं काम करतात. समजलं असेल. आपण पाहतो नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर. नायट्रोजन फिक्सिंग बायो फर्टिलायझर म्हणजे काय, की असे बॅक्टेरिया आहेत की जे काय करतात, ऍटमॉस्फिअर मधला सॉइल मधला नायट्रोजन घेतात आणि त्याला एका वेगळ्या रूपामध्ये कन्वर्ट करतात आणि नंतर ते कोणाला प्रोव्हाइड करतात, प्लांटला प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, अशा प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझम fix atmospheric nitrogen and convert into nitrogenous form such as nitrite and nitrate via the ammonia. अमोनियाच्या मधातून, बरोबर, त्याच्यामध्ये मधात अमोनिया तयार होतो. ठीक आहे, अशा प्रकारे काय होते, मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, बायो फर्टिलायझरचं काम करतात. याच्यामध्ये सांगू शकतो द मायक्रो ऑर्गॅनिझम विच फिक्स नायट्रोजन कॉल्ड एज अ डायअझो बॅक्टेरिया.
ठीक आहे, डायझो बॅक्टेरिया आहेत जे नायट्रोजन फिक्स करतात. दोन टाईपचे आहेत, एक असते त्याच्यामध्ये सिम्बायोटिक बॅक्टेरिया आणि दुसरा आहे नॉन सिम्बायोटिक किंवा फ्री लिव्हिंग म्हणतो, नॉन सिम्बायोटिक. ठीक आहे, सिम्बायोटिक म्हणजे काय, तो असोसिएट असतो कोणासोबत, प्लांट सोबत. म्हणजे काय, सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे, जे दोघं सोबत सोबत राहतात आणि एकमेकाला फायदा करून देतात, त्याला आपण सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणतो. याच्यामध्ये आपण सांगू शकतो की रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया आहे जो सॉइल मधलं नायट्रोजन फिक्स करून प्लांटला देतो. त्यानंतर आहे अॅनाबेना. अशा प्रकारचे काय आहे, बॅक्टेरिया आहे. बरोबर आहे, हे कुठे असोसिएटेड असतात, these bacteria remain associated with the underground part of the plant. symbiotic bacteria जसे एक प्लांट आहे सपोज आणि हे अंडरग्राउंड पार्ट आहे त्याचे, इथे रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया जो आहे तो काय करतो, या प्लांटच्या रूट मध्ये राहतो आणि सॉइल मधलं नायट्रोजन घेतो आणि त्याला कोणाला प्रोव्हाइड करतो, त्या प्लांटला प्रोव्हाइड करतो. त्यामुळे काय होते, प्लांटची ग्रोथ काय होते, चांगली होते. समजलं असेल की रायझोबियम नावाचा बॅक्टेरिया आहे जो काय करतो, या प्लांटच्या रूट मध्ये राहतो आणि सॉइल मधलं नायट्रोजन घेतो, त्याला नायट्राइट आणि नायट्रेटच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो आणि कोणाला प्रोव्हाइड करतो, प्लांटला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, बॅक्टेरियामुळे काय होतं, प्लांटला फायदा होते आणि प्लांटमुळे काय होते, बॅक्टेरियाला फायदा होते. कसा, त्या तो प्लांट काय करतो, त्या बॅक्टेरियाला राहण्यासाठी जागा देतो आणि फूड मटेरियल सुद्धा काय करतो, प्रोव्हाइड करतो. म्हणून आपण सांगितलं की ते सिम्बायोटिक बॅक्टेरिया आहेत, ते दोघं एकमेकांवर काय आहेत, डिपेंड आहेत. बरोबर, अशा प्रकारचे सुद्धा काय असतात, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतात. आणि नॉन सिम्बायोटिक ज्यालाच आपण फ्री लिव्हिंग म्हणतो, फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया. ठीक आहे, फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया ज्याच्यामध्ये आहे अझॅटोबॅक्टर, ठीक आहे, आणि नॉस्टॉक. ठीक आहे, नॉस्टॉक, अझॅटोबॅक्टर, आणखी खूप सारे आहेत जे काय असे असतात, सॉइल मध्ये राहतात, फ्री लिव्हिंग आहेत, ते कोणावर डिपेंड राहत नाही, सॉइल मध्ये राहतात, सॉइल मधलं नायट्रोजन फिक्स करतात आणि कोणाला प्रोव्हाइड करतात, प्लांटला प्रोव्हाइड करतात. ते प्लांटवर डिपेंड राहत नाही, ते सॉइल मध्ये फ्री असतात. ठीक आहे, म्हणून सांगितलं नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया कसे आहेत, जे काय करतात, बॅक्टेरिया सिंपल आहे, सॉइल मधलं नायट्रोजन फिक्स करतात आणि प्लांटला देतात. मग त्याचे दोन टाईप पाहिले आपण, एक असतो सिम्बायोटिक जो प्लांटवर राहतो, प्लांटच्या पार्ट मध्ये राहतो आणि प्लांटला काय करतो, नायट्रोजन फिक्स करून देतो. आणि दुसरा आहे नॉन सिम्बायोटिक जे कुठे सॉइल मध्ये राहतात, प्लांटवर डिपेंड नाही राहत, तरी पण काय करतात, सॉइल मधलं नायट्रोजन कोणाला मिळून देतात, प्लांटला मिळून देतात. ठीक आहे, अशा प्रकारचे बॅक्टेरिया. त्यानंतर नेक्स्ट आहे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये आपण पाहू फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया किंवा फर्टिलायझर म्हणतो आपण त्याला. मग याच्यामध्ये काय, हे बॅक्टेरियाच असतात जे काय करतात, इनसोल्युबल फॉस्फेटला, इनऑर्गॅनिक फॉस्फेट असते. ठीक आहे, इनसोल्युबल इनऑर्गॅनिक फॉस्फेट आहे, त्या इनसोल्युबल इनऑर्गॅनिक फॉस्फेटला काय करतात, सोल्युबल करतात, सोल्युबल ऑर्गॅनिक फॉस्फेट. ठीक आहे, हे बॅक्टेरिया इनसोल्युबल इनऑर्गॅनिक फॉस्फेटचं काय करते, त्याला सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करते. एक्झाम्पल आहे रॉक फॉस्फेट आहे, एक्झाम्पल रॉक फॉस्फेट. ठीक आहे, असं फॉस्फेट जी सोल्युबल होऊ शकत नाही, मग ह्या बॅक्टेरिया येतो त्याला काय करतो, सोल्युबल करतो. ठीक आहे, याच्यामध्ये आपण ऍस्परजिलस, ऍग्रोबॅक्टेरियम, ठीक आहे, सुडोमोनास, सुडोमोनास ट्रायटा नावाचा काय आहे बॅक्टेरिया. हे बॅक्टेरिया काय करतात, इनसोल्युबल फॉस्फेटला सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात. म्हणून आपण हे बॅक्टेरिया ऍज अ फॉस्फेट सोल्युबलायझिंग फर्टिलायझर म्हणून युज करू शकतो. या बॅक्टेरियाला आपण फॉस्फेट सोल्युबलायझिंग फर्टिलायझर म्हणून युज करू शकतो. या बॅक्टेरियाला नायट्रोजन फिक्सिंग फर्टिलायझर म्हणून काय करू शकतो, युज करू शकतो. नेक्स्ट असते याच्यामध्ये कंपोस्ट मेकिंग बायो फर्टिलायझर. ठीक आहे, कंपोस्ट मेकिंग फर्टिलायझर. काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात जे काय करतात, ऑर्गॅनिक मटेरियलला काय करतात, डार्क रिच सबस्टन्स मध्ये कन्वर्ट करतात, ज्याला आपण काय म्हणतो, कंपोस्ट किंवा ह्युमस म्हणतो. कंपोस्ट खत आपल्याला माहित आहे, बरोबर आहे. कंपोस्ट मेकिंग फर्टिलायझर, कंपोस्ट मेकिंग फर्टिलायझर. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे, मायक्रोब्सच आहेत जे काय करतात, ऑर्गॅनिक मॅटरला काय करतात, डार्क मॅटर मध्ये, म्हणजेच काय,
किंवा कंपोस्ट मध्ये काय करतात, कन्व्हर्ट करतात. ठीक आहे, कंपोस्ट खत मध्ये काय करतात, रूपांतर करतात मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत, फंगस आहेत, जे पालापाचोळा आहे जमिनीवर पडलेला त्याला मातीमध्ये रूपांतर करण्याचं काम करणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्यालाच आपण कंपोस्ट मेकिंग फर्टिलायझर म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट आपण याच्यामध्ये सांगू शकतो की सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया हे जमिनीवर राहतात, पाण्यात पण राहतात, ऍरोबिक असतात, फोटोसिंथेटिक असतात. ठीक आहे, हे सायनोबॅक्टेरिया सुद्धा आपण काय करू शकतो, बायो फर्टिलायझर म्हणून युज करू शकतो. ठीक आहे, फंगस सुद्धा आपण बायो फर्टिलायझर म्हणून युज करू शकतो. बुरशी, वेगवेगळ्या प्रकारची बुरशी असते, त्याच्यामध्ये एक्टोमायकोरायझा असते आणि एंडोमायकोरायझा असते. एक्टोमायकोरायझा म्हणजे काय, जे काय होते प्लांटच्या बाहेर राहते आणि प्लांटला न्यूट्रिएंट मिळवून देण्याचं काम करते. आणि एंडोमायकोरायझा म्हणजे काय, प्लांटच्या आतमध्ये राहते, सेलमध्ये प्लांटच्या, आणि प्लांटला काय करते, सॉइल मधलं न्यूट्रिएंट मिळवून देण्याचं काय करते, काम करते. अशा प्रकारचं हे काय झालं, मायक्रो ऑर्गॅनिझम ऍज अ बायो फर्टिलायझर. सिंपल आहे. फर्टिलायझर म्हणजे काय, ज्याला आपण खत म्हणतो, जे काय करते पिकाच्या वाढीसाठी आणि उत्पन्नाच्या वाढीसाठी काय असते, आवश्यक असते. पण केमिकल फर्टिलायझर वापरणं हे कसं असते, धोकाचं असते, ज्याच्यामुळे सॉइलचं फर्टिलिटी कमी होते, प्रदूषण वाढते आणि ह्युमन साठी कसं असते ते हार्मफुल असते. म्हणून आपण काय करतो, बायो फर्टिलायझर आपल्याला माहित झालेलं आहे, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम हे फर्टिलायझर म्हणून आपण युज करू शकतो हे आपल्याला समजलेलं आहे. म्हणून आपण काय करतो, रायझोबियम, अझाटोबॅक्टर, अनाबेना, नॉस्टॉक, त्यानंतर वेगवेगळे हे बॅक्टेरिया, ऍस्परजिलस, हायड्रोबॅक्टेरियम, सुडोमोनास, त्यानंतर फंजाय पण आहे वेगवेगळ्या प्रकारचे. यांना आपण काय करतो, शेतामध्ये सोडून देतो. ते काय करतात, पिकाचं उत्पादन वाढवतात, पिकाला सॉइल मधून न्यूट्रिएंट मिळवून देतात. ठीक आहे, अशा प्रकारे आपण मायक्रो ऑर्गॅनिझमला फर्टिलायझर म्हणून काय करू शकतो, युज करू शकतो. ठीक आहे.